चुंबकत्व असलेल्या या यंत्रणा दोन प्रकारची लोखंडी रुळे त्यांच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा असतो. एक चुंबकीय असतो तर दुसरा विद्युत चुंबकीय असतो. रुळावरून या फिरत असलेल्या चुंबकीय पट्टीवर चुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक केलेले धातू टाकले जाते. चुंबकीय रुळाच्या खाली दोन संग्राहक भांडी असतात. धातुकामधील अचुंबकीय धातूचे चुंबकीय रुळाकडे आकर्षित जात नसल्याने आणि ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत पुढे जातात आणि ते चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्राहकात पडतात. अशा प्रकारे धातुकामधील चुंबकीय आणि चुंबकीय कण यांच्यातील चुंबकत्वामुळे वेगवेगळे होतात. उदाहरणार्थ कॅल्साइट हे कथील या धातूचे धातुक आहे. विद्युत चुंबकीय असलेल्या या यंत्रात दोन प्रकारचे लोखंडी रूळ व त्याच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा असतो. अशा प्रकारे धातूमध्ये चुंबकीय आणि अचुंबकीय कण त्यामधून चुंबकत्वामुळे वेगवेगळे करता येते. कॅल्साइट हे कथील या धातूचे धातुक आहे. कॅल्साइट या धातुकाचे विद्युत चुंबकीय पद्धतीने विलगीकरण केले जाते. विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्रात दोन प्रकारचे लोखंडी रुळे व त्यांच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा असतो. एक अचुंबकीय असतो तर दुसरा विद्युत चुंबकीय असतो. रुळावरून फिरत असलेल्या चुंबकीय पट्ट्यावर चुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक केलेले धातू टाकले जाते. चुंबकीय रुळाखाली संग्राहक भांडी असतात. धातुकांमधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय पट्ट्यावरून रुळाकडे आकर्षित जात नसल्याने ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्राहकात पडतात. अशा प्रकारे धातुकांमधील चुंबकीय आणि अचुंबकीय कण त्यांमधील चुंबकत्वामुळे वेगवेगळे करता येतात. उदाहरण कॅल्साइट व कथील हे धातूचे धातुक आहे.